होलीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मराठा कार्यकर्त्यांसोबत बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये मराठा आरक्षण आणि मोर्चाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली। करोडोंच्या संख्येने मराठा मुंबईमध्ये धडकणार असल्याची माहिती जरांगे पाटलांनी दिली, तर आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचंही जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। मराठा समाजाने रणनीती ठरवली, आता मुंबईला जायचे, कारण शेवटी पर्याय नाही। त्यांना जर सत्याची भाषा, गोरगरिबाच्या वेदनाची भाषा जर त्यांना कळणार नसली, शेवटी लोकांपुढे पर्याय असतो। शेवटी आम्हाला मुंबईत जायचं नसूनही जाण्याची वेळ शेवट सरकारनं आणली। शेवटी मुंबई पण आमचीच आहे, पण आता जर आम्हाला वाटतंय, आम्ही शांततेत 2 वर्षापासून तुम्हाला सांगतोय द्या म्हणून, तुम्ही जर देणार नसाल तर मग आम्हाला नाविलाजी मुंबईला यायला लागतं। आणि आम्ही येणार शांततेत, पण आता ती इतके येणार आहेत की त्या मुंबईत पुऱ्या अख्ख्या जागा पुरणार नाही, इतके मराठी मुंबईत येणार। मी मात्र आरक्षण घेऊन येणार आहे। आता बस, खूप वेळेस ऐकलं, आता ऐकत नसतो, आणि माघारी पण मी आणि समाज दोघं येत नसतो। आता आरक्षण आणि विजय दोन्ही संघच पाहिजे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।